मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार मोनिकाला म्हणतो, हे माझ्या परफेक्ट फॅमिलीचं चित्र आहे आणि त्यामध्ये माझी वहिनी, दादा आणि माझी आई आहे, पिहू आणि स्वरा. हे बघ, माझ्या परफेक्ट फॅमिलीमध्ये पुन्हा यायचं नाही. वैदेही आणि मल्हारला एकत्र पाहून मोनिकाचा जळफळाट होत असतोच, पण ती आता म्हणते, मल्हार तू तुझ्या लाईफमध्ये काहीही कर, पण मला माझी पिहू हवी आहे. त्यावेळी मल्हार म्हणतो, तू तिच्या इच्छेविरोधात अजिबात तिला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, असं म्हणून तो तिला तसं स्पष्टपणे निर्णय सांगतो. त्यावेळी ती म्हणते, प्लीज मल्हार मला माझी पिहू दे. मग तो नाहीच म्हणतो. पिहू देखील आता काहीही बोलत नसते. मग आता मल्हार म्हणतो, तू या डिवोर्स पेपरवर साईन करून खरंच खूप चांगलं काम केलं आहे. तुझा आणि माझा काहीही तसा संबंध राहिलेलाच नाही. मग आता तेथे सगुणाबाई येते आणि म्हणते, बरोबर आहे मल्हार सर तुमचं. असं म्हणून ती म्हणते की मोनिका मॅडम घ्या ना प्रसाद. अहो, खरंच खूप चांगलं इथे आज काहीतरी घडलंय, कारण तुम्ही आता काडीमोड घेणार आहात ना. तुमच्या भाषेत काय तो डिवोर्स का फिवोर्स तो घेणार आहात ना मल्हार सरांपासून. त्याचबरोबर माझ्या वैदेहीचं आयुष्य आता सुरळीत चालू होणार. असं म्हणून सगुणा चांगलीच तिला डिवचते. माझ्या वैदेहीच्या आयुष्यात मल्हार पुन्हा येऊ देत अशी मी देवाकडे प्रार्थना केली होती आणि ती फळाला आली, त्याचाच हा प्रसाद आहे, घ्या ना. असं सगुणाबाई सारखं मोनिकाला म्हणते. आता मोनिका प्रसाद न घेता मल्हारला म्हणते, माझे डॅड कोण आहेत ना मल्हार, तुला माहीत नाही अजून, आणि काय करेल ना माझा डॅडा हे सुद्धा तुला माहीत नाही. त्यावेळी मल्हार म्हणतो, मला सगळं काही माहीत आहे मोनिका, तुझा डॅड नक्की कोण आहे. 6 वर्षापूर्वी तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी ज्या प्रकारे तुझ्या डॅडने मला भरीस पाडलं होतं, तेव्हाचा मल्हार कामत आणि आत्ताचा मल्हार कामत यामध्ये खूप फरक आहे. अगं, तेव्हा तो मल्हार कामत एकटा होता, पण कशाला अजिबात घाबरला नाही. तो लढत राहिला नेहमी. पण आज 10 वर्षानंतर त्याची वैदेही त्याच्या जवळ आहे, अगदी त्याची ताकद बनून. अगं, त्याचा अख्खं कुटुंब त्याच्या सोबत आहे त्याची ताकद म्हणून. त्यामुळे सांग तुझ्या डॅडाला आता काय करायचं. मोनिकाला तो त्याचा निर्णय सांगतो. त्यावेळी मोनिका आता रागातच तेथून जाते. तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो. तेव्हा आई म्हणते की आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे, घरावरचं संकट टळलं असं आई म्हणतात. मग आता विजय म्हणतो, काय मुलींनो, आजचं वातावरण खरंच खूप चांगलं आहे, आपण आईस्क्रीम पार्टी करायची का. तेव्हा स्वरा आणि पिहू हो असं म्हणतात. मग आता सगुणाबाई म्हणते, ओ जावई बापू, अहो आईस्क्रीम पार्टी राहू देत तुमची, अगोदर तुम्ही प्रसाद घ्या प्रसाद. त्यावेळी सर्वजण आता गालातल्या गालात हसू लागतात. सगुणाबाई म्हणते, अहो तुम्ही हसताय काय, खरंच मी सासूबाई आहे त्यांची होणारी. अहो जावई बापू, आता तुमचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. आता मागचा पुढचा विचार करायचा नाही, सगळं कार्य अगदी लवकरात लवकर उरकून घ्यायचं. लग्न लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे आमचं टेन्शन जाईल. त्यावेळी बरोबर आहे ना स्वरा, असं सगुणाबाई विचारत असते. तेव्हा स्वरा म्हणते, हो गुरुजी, आता तुम्ही लवकरात लवकर लग्न करून घ्या बरं. आजी कोणता मुहूर्त काढायचा ग. तेव्हा सीमाई म्हणते, आपण लवकरात लवकरचा मुहूर्त काढूयात. त्यावेळी मल्हार म्हणतो, आई तुमचं काहीतरीच आपलं, उगीच उतावीळ झाल्यासारखं तुम्ही वागतायत. तुमच्या या आनंदाच्या अगोदर मी एकदा वकिलांशी बोलून घेऊ का. तेव्हा आई म्हणतात, हो बाळा घे बोलून. मग स्वराही मल्हारला मिठी मारते आणि म्हणते, थँक्यू गुरुजी माझ्या आईला ॲक्सेप्ट केल्याबद्दल. दुसरीकडे मोनिका आता खूप अस्वस्थ असते, कारण काहीही झालं तरी माझी पिहू माझ्या जवळच हवी असं तिला वाटतं. ती म्हणते, डिवोर्स होण्यासाठी निदान 6 महिने तरी लागतील, मग माझी पिहू त्या शुभंकरकडे किंवा मल्हारकडे नाही जाऊ शकत. मी तिला तेथे ठेवूच शकत नाही. मला माझ्या पिहूला काहीही झालं तरी इकडे घेऊन यायचंय. असं म्हणून ती काहीतरी विचार करते आणि विचार करता करता तिला आठवतं, आजच रात्री मी आता पिहूला माझ्याकडे घेऊन येणार आहे. आता ती कपाटातून लगेच पर्स काढते. त्या पर्समधून चाव्या काढते. त्या चाव्या मल्हारच्या घराच्याच असतात. त्यानंतर आता रात्रीची वेळ होते. तेव्हा मोनिका रिक्षानेच आता कामत बंगल्याजवळ येते. तेथे आल्यानंतर गेट उघडते. सिक्युरिटी तेथे डुलक्याच खात असतो. मग आता मोनिका त्याला बेशुद्ध होण्याचं औषध रुमालावर टाकते आणि त्याच्या तोंडाला लावते. त्याला काही समजण्याच्या आत मोनिकाने हे सगळं केलेलं असतं. मग नंतर आता घराचं दार बंद असतं. तेव्हा मोनिका लगेच स्वतःकडे असणाऱ्या चावीने ते कुलूप उघडते आणि आतमध्ये जाते. तेथे गेल्यानंतर पिहू आणि स्वरा या दोघीही झोपलेल्या असतात. तेव्हा मोनिका तेथे जाण्याचा प्रयत्न करते.
त्यानंतर मोनिका दबक्या पावलांनीच रूममध्ये येऊन स्वराकडे पाहत रागात म्हणते की स्वरा, माझ्या पिहूच्या अंगावर हात ठेवून तू झोपली का? आता तुझ्याकडे मी पाहतेस, तुझाही हिशोब मला चुकता करायचा आहे, पण आता काही दिवसानंतर, आणि तो मी करणारच. असं म्हणून पिहूच्या अंगावरचा स्वराचा हात ती काढते आणि लगेच पिहूला ती उचलून घेते. पाहते की काय याची शंका तिला असते, कारण ती खूप घाबरलेली असते. मोनिका आता पटकन रूमचं दार उघडून बाहेर जाते. तेवढ्यातच तिला जोराची शिंक येते. तर नंतर वैदेही इकडे झोपलेली असते. तेव्हा तिच्या रूमपर्यंत तो मोनिकाचा आवाज जातो. वैदेहीला जरा शंका येते म्हणून ती पटकन उठते, अंगावर ओढणी घेते आणि बाहेर जाते. पण मोनिका आता हॉलमधून पुढे गेलेली असते. मोनिकाचा धक्का लागून आता एक वाज देखील खाली पडलेला असतो. वैदेही आता तिच्या पाठोपाठ जाते आणि एका झाडाच्या पाठीमागे बाहेर ग्राउंडवर लपून बसते. तेथे गेल्यानंतर आता समोर पाहते तर मोनिका ही गाडीचं दार उघडून पिहूला आतमध्ये ठेवत असते. तेव्हा पिहू गाढ झोपलेली असल्यामुळे पिहूला काही समजत नाही की मला मोनिका ही घेऊन चाललेली आहे. मोनिका आता मागे पाहते तर गेट बंद असतं, म्हणून ती त्या गेटकडे जाते आणि गेट उघडण्याचा एकटीच प्रयत्न करू लागते. काही वेळातच आता वैदेही लगेच मोनिकाचा डोळा चुकवून त्या गाडीजवळ जाते, कारण तिला समजलेलं असतं की ही पिहूला राजाध्यक्षांच्या घरी घेऊन चाललेली आहे. म्हणूनच आता वैदेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पिहूला लगेच त्या गाडीतून खाली घेते आणि तेथेच बाजूला झोपवते. स्वतः गाडीत जाऊन बसते. काही वेळानंतर मोनिका गेट उघडून लगेच गाडीत येते आणि गाडी चालू करून लगेच बाहेर जायला निघते. तेव्हा पिहू मात्र तेथेच एकटी झोपलेली असते. त्यावेळी आता वैदेहीला प्रश्न पडतो, ही मोनिका नक्की मला कुठे घेऊन चालली असेल? मोनिका जीवाची पर्वा न करता अगदी भरधाव वेगाने गाडी चालवत असते. तिला कसलंही भान राहिलेलं नसतं. ती गाड्यांचा पाठलाग ओव्हरटेक करत पुढे पुढे आता चाललेली असते. त्यानंतर अचानक ती ब्रेक मारते, कारण एक अचानक गाडी समोर आलेली असते. त्याचवेळी वैदेही जोरात खाली आता पडते. मग आता ती म्हणते, वैदेही तू इथे काय करतेस? आता मोनिकालाच मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणते की माझी पिहू कुठे आहे? त्यावेळी वैदेही म्हणते, गप्प बस, तू पिहूला राजाध्यक्षांच्या घरी मल्हारच्या विरोधात जाऊन घेऊन चालली होती ना चोरून लपून. तुझं हे कारस्थान मी उघडकीस आणणारच बघ. मग आता मोनिका खूपच चिडते आणि रागातच म्हणते, वैदेही तू माझा प्लॅन फ्लॉप केला ना, मी आता तुला सोडणारच नाहीये. असं म्हणून आता ती तिचा गळाच पकडते. तेव्हा वैदेही म्हणते, जर माझ्या मल्हारला समजलं ना की तू हे असं केलंय, मला इकडे घेऊन आलीये, तर मग बघ तुला मल्हार काय करेल, तुझी काय हालत करेल ते. मग आता मोनिका अजूनच चिडते, कारण तिचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो. ती चिडूनच म्हणते की आता मी तुला सोडणारच नाही, या जगातून कायमची घालवणार. अगोदर तू माझ्या मल्हारच्या आयुष्यात आलीस, मग माझ्या पिहूच्या आयुष्यात आलीस, माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं, ते फक्त तुझ्यामुळे. असं म्हणून मोनिका खूपच चिडते आणि अजून भरधाव वेगाने गाडी पुढे घेऊन चाललेली असते. त्यावेळी वैदेही म्हणते, मोनिका थांब, पण मोनिका ऐकायला तयार नसते, कारण तिला खूप राग आलेला असतो. रागाच्या भरातच तिच्याकडून चुकून गाडी जरा दुसरीकडे जाते. समोर एक मोठा कठडा असतो, त्या कठड्याला गाडी जाऊन धडकते आणि गाडी खोल दरीत जाऊन पडते. त्या दोघींचा खूप मोठा असा रात्रीचा ॲक्सिडेंट होतो. तेव्हा त्या दोघीही खूप जोरात आता ओरडतात. मग दुसऱ्या दिवशी आता जेथे ॲक्सिडेंट झालेला असतो त्या ठिकाणी काही लोक, इन्स्पेक्टर साहेब, हवालदार हे सगळेजण येतात आणि नक्की कुणाची गाडी होती शोध घेत असतात. काही माणसं तेथे बोलत असतात की मला असं वाटतंय तो माणूस ना दारू पीत असणार आणि नशेमध्येच ही गाडी एवढ्या खोलदरीत गेली, नाही तर सामान्य माणसाची एवढी जाईल का खोलदरीमध्ये गाडी? माणसांचा सुद्धा पत्ता लागणार नाही, कारण खोलदरीमध्ये गाडी पडली आहे, असं त्या माणसांचं बोलणं सुरू असतं. इन्स्पेक्टर साहेब मात्र पंचनामा करून घेत असतात. हवालदार गाडीच्या शेजारी गेलेले असतात आणि चेक करतात. त्यानंतर ते आता इन्स्पेक्टर साहेबांकडे येत म्हणतात की अहो, गाडीची अवस्था खूप वाईट झाली आहे, तुम्हाला सांगू का, पण त्या गाडीमध्ये कुणीही मला पॅसेंजर सापडलं नाही. ड्रायव्हर सीटचं दार आणि पॅसेंजर साईडचं दारसुद्धा उघडं होतं. मला असं वाटतंय जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यावेळीच गाडीची दारं आपोआप उघडली गेली असतील आणि जे गाडीमध्ये माणसं होती ती खाली तिकडे दरीमध्ये गेली असतील. त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ठीक आहे, थोड्या वेळात आता क्रेन येईल, मग आपण गाडीला वर काढू. ती गाडी मुंबईमध्येच रजिस्टर आहे, परंतु
आता त्या गाडीमध्ये नक्की कोण होतं याचा शोध आपल्याला घेतला पाहिजे। त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब सूचना देतात की आपण आता CCTV फुटेज पाहूयात, मग मालक कोण आहे, चालक कोण आहे हेही समजेल। दुसरीकडे क्षमा ही तुळशीला पाणी घालते आणि समोर पाहते तर तेथे पिहू असते। तेव्हा आता त्या घंटीच्या आवाजाने पिहूला जाग येते। तेव्हा क्षमा धावतच तिच्याकडे जाते आणि तिला विचारते, बाळा पिहू तू इथेच रात्रभर झोपली होतीस का? तेव्हा पिहू म्हणते की मला काहीच कळत नाहीये, मी कशी इथे झोपले, मी तर स्वराजवळ तिच्या रूममध्ये झोपले होते। मग आता क्षमाला खूप मोठा धक्का बसतो। ती म्हणते काय? ती समोर पाहते तर वॉचमॅन देखील अजून झोपलेला असतो आणि गेट देखील मेन उघडं असतं। मग आता क्षमाला वेगळीच भीती वाटते। ती म्हणते चल पिहू आतमध्ये अगोदर स्वरा आहे की नाही आपण चेक करूयात, असं म्हणून ती स्वराला आवाज देत आता आतमध्ये येते। तेव्हा विजय विचारतो काय ग काय झालं? मग आता ती म्हणते अहो पिहू ही बाहेर लॉनमध्ये होती। त्यावेळी आता मल्हार येतो आणि गुड मॉर्निंग असं सर्वांना म्हणतो। क्षमा म्हणते ते राहू द्यात, अगोदर स्वरा रूममध्ये आहे का ते पाहू द्यात, असं म्हणून ती आता लगेच स्वराकडे जाते। पण स्वरा आता रूममध्ये असते, ती झोपलेली असते। पण सगळ्यांच्या आवाजाने आता ती पटकन उठते आणि विचारते काय झालं मावशी आई? पिहू म्हणते की अगं रात्री कुणीतरी आलं आणि मला बाहेर लॉनमध्ये झोपवलं, कसं काय कळत नाही। त्यावेळी आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर आता मल्हार म्हणतो चल दादा आपण बाहेर पाहूयात। निरंजन मामा देखील आता त्यांच्यासोबत बाहेर येतात। मग तेथे आल्यानंतर ते वॉचमॅनला उठवण्याचा खूप प्रयत्न करतात। काही वेळानंतर आता वॉचमॅन उठतो तेव्हा इथे मोनिकाची गाडी दिसत नाहीये। मल्हारच्या एकदम लक्षात येतं। तेव्हा तो तसं वॉचमॅनला विचारतो काय मोनिकाची गाडी कुठे आहे, तुम्ही काय करत होतात इथे आणि गेट पण उघडा आहे? त्यावेळी आता तो म्हणतो काहीच माहीत नाही, 12 वाजेपर्यंत मी जागा होतो, तर अचानक मी झोपी गेलो, मला काहीच कळत नाही पुढे काय झालं ते। तेव्हा तुला कसं काय रे काही माहीत नसतं, की औलाद आहे असं निरंजन मामा खूप जोरात ओरडतात। मल्हार म्हणतो की निरंजन मामा जरा शांत राहा, बघू आपण काय होतंय ते, असं म्हणून तो मी विचारतो मोनिकाची गाडी कुठे? तर मग तो सांगितलं ना सर मला नाही माहीत। तेव्हा आता वैदेही कुठे असेल हा प्रश्न मल्हारला पडतो, म्हणून तो लगेच घरात येतो आणि वैदेहीच्या रूममध्ये पाहतो तर तिथे आता वैदेही नसते। घरातील सर्वजण आता धावत तेथे येतात। मल्हार म्हणतो तिचा मोबाईल तर इथेच आहे। वहिनी अहो तुम्ही वैदेहीला पाहिलं का? ती म्हणते मी तुळशीला पाणी घालायला गेले तिथे पण वैदेही नव्हती, पिहू एकटीच होती। मग आई म्हणतात जेव्हा मी किचनमध्ये गेले चहा बनवण्यासाठी तेव्हा सुद्धा वैदेही नव्हती तेथे। आता घरातील सर्वांना खूप टेन्शन येतं कारण वैदेही गायब झालेली असते। तर मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार विक्रमच्या घरी जातो आणि विचारतो मोनिका कुठे आहे, तिने माझ्या वैदेहीला गायब तर केलं नाही ना? तर त्या मोनिकाने माझ्या वैदेहीला गायब केलंय हे मला जर समजलं तर मी काय करेल ना, आजपर्यंत जे रूप मल्हारचं पाहिलं नव्हतं ना ते तुम्ही पाहाल, असं म्हणून मल्हार हा खूपच चिडतो। त्यावेळी विक्रम आता काहीच बोलत नाही तर इलाला धक्का बसतो। त्यानंतर आता घरातील सर्वजण मिळून बाहेर वैदेहीला शोधण्यासाठी गेलेले असतात खरं, परंतु वैदेही आता त्यांना कुठेही सापडत नाही। त्यानंतर वैदेही सारखी दिसणारीच एक बाई तेथे उभी असते। स्वराचा पुन्हा एकदा गैरसमज होतो की ती वैदेहीच आहे, पण ती दुसरीच कोणीतरी बाई असते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।